सुशोभीकरण गेलं चुलीत, मुलांना पहिले स्वच्छतागृह द्या. देऊळघाटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा संताप. बुलढाणा G20 सह मोठमोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेले बुलढाणाचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी देऊळघाट ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्याची चांगलीच शाळा घेतली. विद्यार्थ्यांना नीटनेटके स्वच्छतागृह नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी ग्रामसेवकाला सभ्य भाषेत परंतु धारदार शब्दात समज दिली. त्यामुळे सध्या तालुक्यात हा विषय चर्चेचा ठरत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील हे 30 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे गेले होते. त्यांच्यासोबत बुलढाणा उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह, तहसीलदार रुपेश खंडारे व अन्य कर्मचारी होते. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली. तसेच स्वच्छतागृह सुद्धा तपासले. तेव्हा त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून जिल्हाधिकारी अक्षरशः संतापले. मात्र त्यांनी संयम राखत ग्रामसेवकाला येथील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. मात्र ग्रामसेवकाने सुशोभीकरण करायचे आहे असे सांगत वेगवेगळी कारणे सांगितली. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सुशोभीकरण गेलं चुलीत, आधी स्वच्छतागृह द्या अशी समजूत तेथे उपस्थित ग्रामसेवकाला दिली. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थही अवाक झाले. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यावेळी म्हणाले की वित्त आयोगाचा निधी मिळतो, त्यातील 50% निधीही खर्च करता येतो. कसलं सुशोभीकरण करता मुलांसाठी स्वच्छतागृह नाही? असंच राहिलं तर नागरिक तुम्हाला सोडणार नाही असे वक्तव्य केले. स्वच्छतागृहाचे काम करा असे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान यावेळी ग्रामसेवकाने टॉयलेट बांधायचे असून टीनपत्रेही टाकावयाची असल्याचे सांगत दुसऱ्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र आधी शालेय मुलांना सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गावामध्ये आपल्या गावामध्ये शाळा, वित्त आयोगाचा पैसा येतो. वित्त आयोगाच्या पैशामध्ये सबसिडीसाठी जे तुम्हाला 50% तुम्हाला काहीच फंड आहे, त्यासाठीच खर्च करायचा आहे. कसलं सुशोभीकरण? मुचायला द्या पहिल्यांदा जागा. सुशोभीकरण केलं चुलीत, कसलं सुशोभीकरण करताय? वरचे 3 पत्र बदलायचे आणि टॉयलेटचं बांधकाम अवघड आहे ये, लेकिन गाव को शोभा नहीं दे रहा. बच्चों के लिए अगर टॉयलेट नहीं है तो फिर क्या है? तुमच्या मताशी आम्ही सहमत आहेत साहेब, बरोबर तुमचं म्हणणं. लोग छोड़ेंगे नहीं, लोग मारेंगे. अगर उन्हीं के बच्चों की अगर ऐसी अवस्था है तो आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, देऊळघाट, बुलढाणा.